अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, असेच स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद। मित्रांनो, स्वामींना एक प्रार्थना करा। नित्य स्मरावे स्वामींना दत्त रूप ते अहंकार, रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ, मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी, समर्थ नामास रोज स्मरावे, माये बापास कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार। अशी इच्छा आपण स्वामींकडे मागायची आहे आणि स्वामी ती इच्छा नक्कीच पूर्ण करतील। मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहा की तुमची कोणती इच्छा देवाकडे तुम्ही मागत आहात। आणि त्या इच्छेसाठी मी स्वामींकडे एकच प्रार्थना करतो की सर्व लोक सुखी, समाधानी आणि निरोगी राहो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, घमेंड, अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही, नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही, प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही, आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही असणार नाही। एवढे तुम्ही लक्षात घ्या। आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा। स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतकं देतात की मागायला काहीच उरत नाही। मग एवढाच विश्वास तुम्ही स्वामींवर एकदम चांगल्या प्रकारे ठेवा। स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी हसताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर, माझे नामस्मरण कर। मी तुझ्याच जवळ आहे। जेवढा माझा जप करशील तेवढाच तुला फळ देईल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही याचं वचन मी तुला नक्कीच देतो। तुझी जी माझी सेवा करत आहेस त्याचे फळ मी तुला नक्कीच देईल। म्हणून स्वामींना प्रार्थना करा, हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस। आम्ही तुझे छोटेसे बाळ आहोत। तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन देतोस, यांचा अनुभव देतोस। हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद। स्वामी महाराज, तुमच्या चरणाशी आम्हाला थोडीशी जागा द्या। महाराज म्हणतात, दुःख कोणाला नाही आहे। श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली, त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागे ही सुख असतं। ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या। देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही। एवढं लक्षात ठेवून पुढे चला। कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकण्याऐवजी कधीच वेळ येणार नाही। म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा। यश तुमची वाट नक्कीच पाहत आहे। उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देतो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव, आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सदैव सुखात ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना। ज्या घरामध्ये श्री महाराज राहतात ना, त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो। तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते। अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते आणि स्वामींचा निवास त्या घरात असतो। जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते ना, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते। म्हणून अशा माणसांसोबत नक्कीच राहा, जे तुम्हाला हसवतात आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतात। साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं आणि आपलं आयुष्य जगावं, एवढेच इच्छा ठेवावी। अशक्य असे काहीच नसते। मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो, फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला लागतो। मग स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल। तुम्हाला जर संयम असेल तर मग स्वामी तुम्हाला जे तुम्ही मागणार नाही ते पण देतील। नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर सापडत नाही। म्हणून देवाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत। धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते, एवढे मात्र खरे आहे। म्हणून पैशांना किंमत जास्त देऊ नका। परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. एवढं लक्षात ठेवून आयुष्याचा गाडा तुम्ही पुढे ढकलला की मग झाले. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव हे नक्कीच असते. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं कळायला सुंदर विचार लागतात. भरपूर जगायला पैसा नाही, आयुष्य लागतं आणि ते आयुष्य तुम्ही कसं जगता हे तुमच्यावर निर्भर आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला नशीबवान नक्कीच समजा. कारण देव हा संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो बरं, ज्यांच्यात क्षमता असते. मग तुमच्यात क्षमता असेल तर नक्कीच तुम्ही या जीवनाशी लढा आणि लढा देऊन या जीवनाशी संघर्ष करून विजय नक्कीच मिळवा. रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारं फक्त सद्गुरूच असतात. आणि स्वामी आपल्या मनातलं नक्कीच जाणून घेतात. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ना, तेच खरे आहेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर तुमच्या जवळ येत असेल, तो मात्र तुमच्या पैशाकडे बघून येत असतो, तुमच्याकडे नाही. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. म्हणून तुमची भक्ती किती निर्मळ मनाची आहे आणि किती मनापासून तुम्ही ती करता, यावर तुमचे सर्व गुण आणि सर्व इच्छा या पूर्ण होतील की नाही हे अवलंबून असते. आणि स्वामींवर निर्मळ मनाची भक्ती करा. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळात मात्र कुणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना नक्कीच दुखवू नका. कारण दुसऱ्याला दुखवल्याने आपल्याला सुख मिळाले, मग ते सुख काही कामाचे नसते. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःख जाणवत नाही. आणि आयुष्यात आपण जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही. आपण जे आपल्याजवळ आहे त्यात सुखी आणि समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आणि भरपूर गोष्टी आपण स्वतःसाठी केल्या पाहिजे. मित्रांनो, आपण सर्व काही व्याप वाढवतो आणि जगतो आणि पैसे कमवतो, मग ही सगळी ठेव आपण कोणासाठी करत असतो? या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, आपले जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण कितीही हुशार असलात तरी माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर आपल्याला माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते ना, तो खरा सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याचं कधीच उपाशी मरत नाही. म्हणून लोकांचं माणुसकी जपा आणि माणुसकी जपताना लोकांच्या मनातलं ओळखायला शिका. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जातं. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते आणि चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते आणि मग सगळं काही विसरायला होतं. खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं बरं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी नक्कीच करत नाही आणि अशी लोक प्रामाणिक आणि चांगल्या मनाची असतात. आपल्याला हवी असणारी व्यक्ती आयुष्यात आली की आयुष्य सुंदर होते हे मान्य आहे, पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसते सुंदर नाही तर सहज, सोपे आणि सुखकर नक्कीच होते. म्हणतात की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या सहवासात आपण जास्त बहरतो. काय हवंय यापेक्षा काय योग्य आहे हे समजायला हवं, मग सर्व प्रश्नांची उत्तरे सुटतात.
पैसा पैसा पैसा, अरे हे तू ऐसा कैसा. माणसं जोडतोस, माणसं तोडतोस, क्षणात होत्याचं नव्हतं करतोस. तुला मिळवण्यासाठी राबराब राबायचं, उभं आयुष्य खस्ता खाऊन जगायचं. तू असलास तरच कुणी ओळख दाखवतं, नाहीतर एकटंच कुठं जगायचं. अरे तुझ्या पुढे नाही माणसाचं मोल, तुझ्याशिवाय ठरते माणुसकी फोल. पृथ्वीसारखी दुनिया फिरते तुझ्या पुढे गोल गोल, पण गरिबांचे आयुष्य होते माती मोल. कसा रे उभा राहू तुझ्याशिवाय, तुला मिळवण्यासाठी जगतो मी कष्टप्राय. याला नाहीच का काही तरुणोपाय, जो देईल मला खरा आनंद जगाय. मग हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुधाला दुःख दिले की दही बनते, दह्याला दुखावले की ताक बनते, ताकाला त्रास दिला ना तर लोणी बनते, आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते. मग दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग, लोण्यापेक्षा तूप महाग, परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र. याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही ना, अशा माणसांची समाजातील किंमत जास्त असते. दूध उपयोगी आहे, पण एक दिवसात नासते. दुधाचे विरजन दही 2 दिवस टिकेल, पण दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस 3, आणि ताकामधले लोणी आठवडाभर राहील, पण लोण्याचे कडवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही. आता बघाय की नाही गंमत, एका दिवसातच नासणाऱ्या दुधात कधीच न नासणारे तूप लपले आहे. तसेच आपले मन अथांग आहे, त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, चिंतन करा, मनन करा, आणि आपले जीवन त्यातून सुलाखून त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजे कधीही न हारणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व तुम्ही बनून जाल. आणि मग तुम्हाला जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळेल. उगाच टेन्शन कशाला घ्यायचं, कुणासाठी कितीही काही करा, काही उपयोग नसतो. आयुष्य बिंदास जगायचं असतं, कुणाचे वाईट करायचं नसतं, कुणाचे वाईट चिंतायचं नसतं, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नसतं. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचंच नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे आणि कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा आणि लोकांनाही हसवत राहा. तुम्हाला सर्व दिवस चांगले जातील आणि तुमच्यासोबतही चांगले नक्कीच होईल. मित्रांनो, तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी कारदिवस असतात, हे आजचे समीकरण आहे. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या सगळं. रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचं की स्मशानात. आपला जिव्हाळा कायम राहो, स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार गाऊन परत आपल्यालाच बिलगतात. नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कुणी फोटो काढणारा पण नाही, सेल्फी काढावी लागते. आणि ज्याला लोक फॅशन असं नाव देतात, मग ती खरंच फॅशन आहे का सर्व लोक एकटी पडत चालले आहे हेच कळायला मार्ग नाही. मित्रांनो, झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवे काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. एवढंच तुम्ही बघून आयुष्याकडे चाललं पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी आणि परमेश्वर काटाही टोचू देणार नाही, एवढं आपल्याला परमेश्वर सांगत असतो. म्हणून परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायला कधीच विसरू नका. निखळ मैत्रीतील एक विलक्षण ताकद जर कोणी असेल तर त्यातली सहजता असते. तुमची मैत्री किती सहज आणि सोपी आहे यात ते असतं. त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची साय आपोआप धरते आणि साय दुधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते. मग साय म्हणजे गुलामी नव्हे. साई खालच्या दुधाला साईचं दडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी, दुधापेक्षा स्निग्ध. साईची नंतरची सगळी निशिनंतर म्हणजे दही, ताक, लोणी, तूप ही जास्त पौष्टिकच असतात.
तसं मैत्रीचं घडावं. हे मित्रांनो, एवढेच तुम्ही वाचून आणि सगळं करून तुम्ही स्वतःला सर्व काही मिळवून देऊ शकता. फक्त तुम्ही खचू नका. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे भरपूर कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे हात खूप सारे भरपूर आहेत. अरे अशात आपल्यांसाठी तूही थोडं हसून तर बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. एवढं लक्षात ठेव. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच ना थोडे. मग नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस ना. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस ना. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीची भिडून छाती 2 हात नक्कीच करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू पहिल्यासारखं खचू नकोस. तू मनात श्रद्धा ठेव आणि विश्वास ठेव. बघ स्वामी तुला नक्कीच मदत करतील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे नीट ऐका. मनापासून तुम्हाला खरंच चांगलं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगली वा वाईट मतं बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. कारण लोक खूप कान भरतात आणि मग कोणाला काहीच सुचत नाही. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपली आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी काय उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल ना तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल ना तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. मग दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन असं म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते. म्हणून आजचा दिवस हा चांगला आणि मनसोक्त जगा. म्हणून तुम्ही जीवनात कसं जगता यावर तुमचा जीवनाचा पाया हा अवलंबून असतो. मित्रांनो, सुख म्हणजे नेमकं काय असतं? सुख म्हणजे नेमकं काय कुणालाच ते कळत नाही. अवतीभोवती असून सुद्धा कुणालाच ते मिळत नाही. कुणाचं वाटे मुलगा व्हावा, कुणाचं वाटे मुलगी व्हावी. कुणी शोधतो एकांताला, कुणाचं वाटे सलगी व्हावी. प्रश्न सोडण्या जीवनातले, हवी कुणाला दौलत जादा. आधार मिळावा म्हणून येथे, कुणी मागवतो प्रेमळ दादा. आव राखण्या हवाच असतो, कुणास घोडा कुणास गाडी. रंग उधळण्या रुबाबात, ते हवीच असते कुणास म्हाडी. हाती नोकर चाकर ठेवून, कुणास वाटे मालक व्हावे. भुकलेल्या ती भाकर देऊन, कुणास वाटते पालक व्हावे. कुणी पोसते तन मनाला, एकच मनीषा बहरायची. आयुष्य लावूनच पणाला, साऱ्या ऋतूत मोहरायची. अतुत नाटे कुणा हवेसे, कुणास नाते बंधन वाटे. विसरून नाती गोती कोणी, उगाच जपती बाभोळ काटे. दुःख वेदना झेलत पेलित, मौन राखतो मुकाट कोणी. कुणी होतसे सैल बौलुनी, कोडिती सोडिती निर्वाण गाठ शनी. सुख शोधण्या सर्व निघाले, घेऊन हाती दुःख दिवा. ठेवा तनमन प्रसन्न दोन्ही, आणि मिळू द्या जीव शिवा. हे लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही असंच सगळ्यांना देत आणि सगळ्यांकडून घेत चाललं पाहिजे आणि सगळ्यांची मनं चांगली ठेवली पाहिजे. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची. काही नाती असतात जन्मोजन्मीची, तर काही क्षणापुरतीची. काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी. काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी. काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी. काही नाती असतात न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी असतात. मग तुम्ही अशी नाती कोणती जपतात हे तुम्ही तुमच्या मनावर अवलंबून आहे. एवढंच जपून चला, मग आयुष्यात नक्कीच तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, घरातून बाहेर पडताना आपल्या देवातल्या घरातील देवाला नमस्कार करून बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन नक्कीच घ्या. कारण तो भगवंत स्वामी समर्थ तुमची घरी येण्याची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता
तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा, तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातात असते. एवढं लक्षात ठेवून आयुष्य जगत जा आणि संपूर्ण आयुष्य तुम्ही काढत जा. एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला दिसत नाहीत. कोणालाही त्याच्या संपत्तीवरून हिणवताना 4 वेळा नक्कीच विचार करा. जो अभिमान तुम्हाला तुमच्या वडिलांच्या कष्टांसाठी आहे ना, तोच अभिमान त्या व्यक्तीच्या मुलांनाही असतो. एवढं लक्षात ठेवून पुढे चला. माणसाला आश्रय दिला तर डोक्यावर बसतो, उपदेश केला तर रागाला येतो, आदर केला तर स्वतःला महान समजतो, उपकार केले तर गर्वाने फुलतो, क्षमा केली तर दुसऱ्याला दुर्बल समजतो, विश्वास ठेवला तर कधीतरी घात करतो, प्रेम केले तर खाल्लेल्या ताटातच घाण करतो. फार विचित्र आहे ही माणसांची जात. अपवाद ही असू शकते बरं का. म्हणून प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. मग कुणी मनावर घेण्याचं कारण नाही. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी नक्कीच कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरण्यापूर्वी दानधर्म नक्कीच करा. आणि त्यात तुम्ही अन्नदान कराल तर ते सर्वात श्रेष्ठ आहे. जो प्रामाणिक राहतो ना, त्याची किंमत लोकांना अजिबात कळत नाही. जे बोलायला लबाड, कामापुरते वापरण्यात, झुकून नमस्कार करण्यात, गोड गोड बोलण्यात व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ना, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी आणि कर्तव्याशी, कर्माशी व आचाराशी ठाम राहावे आणि जीवनात यशस्वीरित्या सर्व कार्यकार त्यांनी सांभाळला पाहिजे. आपण बोलतो, आपण जेव्हा जेव्हा काही ना काही शब्द बोलू तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काहीतरी प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते पाहावं. मग असं प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील. कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वासन आलं आणि चिंतन आलं, मनन आलं आणि आपल्या गप्पातून लाव्या किती, निंदालस्ती किती आणि समृद्धता किती याचा विचार तुम्ही नक्कीच करायला हवा. जगण्यासाठी काही तत्वे आहेत. आयुष्य कधी दुसऱ्यांच्या कलाने जगू नका व नाहीतर जीवनातील आनंद संपेल. आणि म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर तुम्ही प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच तुम्ही घेतले पाहिजे. मित्रांनो, खरी मानवता असते. अन्याय करणारी व्यक्ती आपल्या रक्ताच्या नात्यातील आहे म्हणून त्याची बाजू घेणारे तर सर्वच असतात. पण अन्याय करणारा कोणीही असो, तो अन्यायच आहे असे मानणारे दुर्मिळ असतात. नाती बघून न्याय करणे हाच खरा अन्याय असतो आणि सत्यता बघून न्याय करणे हेच खरी मानवता असते. मग तुम्ही लक्षात घ्या, मन म्हणजे समुद्रच जणू. अथांग विस्तीर्ण सदैव विचारांच्या अवखळ लाटा पृष्ठभागावर तरंगलेल्या, कधीही न संपणाऱ्या, एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या आणि अंतरंगातील भावनांचा जराही लवकेश न दाखवणाऱ्या, पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या. कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंती तर उमगतं. अतिविचाराने मग जेव्हा थकतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो. जिथं विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो ना, मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा नक्कीच असतो. एवढंच तुम्ही मन चांगलं निथळ पाण्यासारखं ठेवावं. आनंद हा आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की आपल्या पैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो व आपण निश्चित बसलो असतो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो आणि असा आपला आनंद असतो. आता आठवणी आहेत. माणूस कशाच्या आधारावर जगतो हे तुम्हाला माहीतच आहे. भूतकाळांच्या आठवणींवर. ही निव्वळ कवी कल्पना आहे. आयुष्य आहे म्हणून आज जगतोय हे उत्तर फार रुद्र वाटेल आणि या भीतीपायी माणूस बेधडक सांगतो आठवणींवर जगतो म्हणून. आठवणी जीवन देण्याइतक्या
तीव्र असत्या तर मग माणूस कशाची पर्वा न करता त्या आठवणींमागे लागला असता. पण तशी माणसं फार कमी. आठवणी असह्य होणारी माणसं सरळ जीव देतात आणि इतर आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणत रडगाणी गात आयुष्याची कॉम्प्रोमाइज करतात. आणि मग अशा आठवणींमध्ये जगण्यात काहीच अर्थ उरत नाही. आपण आयुष्यालाच एक कलाटणी देत असतो आणि आयुष्यालाच आपण भलतं काही बोलत असतो. आपले आपले गुरु आपल्याला भरपूर शिकायला मिळतं. आपल्या स्वतःला एवढं निरपेक्ष काम करताना अंतरंगातून शांतीचे झरे वाहत आहेत किंवा निस्वार्थपणे कुणासाठी कोणतेही काम करताना किंवा श्रेयस आणि प्रेयस यात स्वतःचं काही ना काही प्रमाणात नुकसान होत असताना सुद्धा तटस्थपणे श्रेयसाची निवड करता आली म्हणजे आपले गुरु होतो. आणि ह्याचाच अर्थ गुरुचं वास्तव आपल्यातच 24 तास असतं. आपल्याला त्याचं भान नसतं किंवा भान असूनही आपण प्रियला प्राधान्य दिलं की गुरुत्वापासून लांब जातो. आणि कोणतीही कृती करत असताना आपण ती का करीत असतो आणि त्यात जिव्हाळा किती, नाटक किती, उमाळा किती आणि नाईलाजास्वत्व किती आणि समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किती आणि शुद्ध सात्विक भाव किती हे ज्याला त्याला माहीत असतं. अशा अनेक प्रसंगी स्वतःला होतं ते ज्ञान. आणि ज्ञान म्हणजेच गुरु. आणि ज्याची व्याख्या करता येते त्याला माहिती म्हणतात. परमात्मा तुमच्यातच आहे असं म्हणतात. कुठे शोधेशी रामेश्वर आणि कुठे शोधची काशी या कवितेत पाडगावकरांनी हृदयातल्या उपाशी राहिलेल्या परमेश्वरावर अचूक बोट दाखवलेला आहे. मग जसा परमात्मा बाहेर शोधायचा नसतो तसा गुरुही. असं जर असेल तर मी स्वतः कायम गुरुपदावर का राहू शकत नाही? एक संभ्रम आणि द्वंद्व हेच त्याचं कारण आहे आणि त्याच कारणामुळे आपण तसं करत असतो. ज्ञान आणि शिक्षणानं सगळी उत्तरं मिळत नाहीत. मेंदूतल्या आवळलेल्या पेशींना शिक्षण फक्त जागा आणतं आणि वस्तू, माणसं, आकडे, इतिहास यांची कोठारं म्हणजे मेंदू आणि स्मरणशक्ती, स्मृती यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू. आणि किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही. शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा, ज्ञान म्हणजे राजहंस. निरक्षर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीने बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. नव्या शुद्ध विचारांनी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि प्रेम भक्तीसाठी मनाचे कमळाच्या पानाचे द्रोण निलव्यक्त हवेत. अशा रिकाम्या जागी जो उतरतो तो निसर्गच असतो आणि मग तो निसर्ग सर्व काही गोष्टींमध्ये उत्तीर्ण होऊ लागतो. आपल्या मनाची ताकद, प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून ताज्या भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. मग प्रतिक्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतो आणि ते मन मग लेखकाला कथानक पुरवतो आणि कवीला शब्द सुचवतं. संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध. साध्यासुद्धा सर्वसामान्य बाईचा आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं ही मनच शिकवत असतं. आणि स्त्रीची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे असं मी मानतो. आणि त्यानुसार सर्व काही आपल्याला मिळत जातं. मित्रांनो, मागणी मोठ्या प्रेमाची असते. माणसाचं प्रेम फार मर्यादित असतं, त्याला परीघ असतो. माणूस मोठ्या मनाचा, खूप विशाल मनाचा म्हटलं तरी फरक पडत नाही. खूप मोठं वर्तुळ काढलं तरीही त्याला परीघ आलाच. आणि परीघ आहे तिथे सेंटर मध्यबिंदू आलाच. मध्यबिंदू म्हणजे आत्मकेंद्रितपणा. परीघ कितीही मोठा असो, त्रिज्या अनेक मैलांची असो, ती फिरणार मध्यबिंदू भोवतीच. मग काय बिघडलं? त्यालाच पोझिशन म्हणतात. आणि मध्यबिंदूवर मग पत्नी असो किंवा प्रेयसी, परिघाशिवाय वर्तुळ पूर्ण करण्याची क्षमता फक्त निसर्गाजवळ असते. मग माणसाने त्या विराट अंत नाही आणि स्वार्थ नाही, हक्क नाही अशा वर्तुळात जावं आणि मागणी करायचीच तर ती इतक्या मोठ्या प्रेमाची करावी तर त्याच्याखाली कॉम्प्रोमाइज हे नकोच. आणि मग भरपूर मागणी आपण या निसर्गाशी करत असतो. एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा मग लक्षात येतं. आणि की आपण आबुळलेली चिंच बऱ्याच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवली नाही, चटक्याच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही. कारण परिस्थितीचे चटके सोसताना पुरेवेसच झालेले असते. आणि कॅलिडोस्कोप बघितलेला नाही, सर्कशीतला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहिलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वतःबरोबर कधी नेला ते कळतच नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिचं वाद्रोगतीने आपल्याला दिलं म्हणून ती अजूनही उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत एवढं लक्षात घ्या. मग आपण काय काय गमवत आहोत आणि कुठे कुठे काय काय कमवत आहोत याच्याकडे सुद्धा नक्की लक्ष दिले पाहिजे. मित्रांनो, तात्विक भांडण सर्वांशीच तुमचे होणार, पण शत्रुत्व कुणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात काय भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच या सर्वांचं मूळ आहे, तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे, त्याचे स्मरण असावे, भय अजिबात नसावे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जसे मुलांवर संस्कार कराल तसे त्यांच्यावर संस्कार हे होत जातील आणि मग त्या पद्धतीने ते सर्व तुमच्याकडून शिकत जातील. मुलांवर सतत टीका कराल तर ते पुढे इतरांना तुच्छ लेखतील. मुलांवर सतत रागवाल तर ते भांडखोर होतील. मुलांना सतत भीती दाखवाल तर ते नेहमी दुर्मुखलेले राहतील. मुलांची सतत हेटाळणी कराल तर त्यांना न्यूनगंड येईल आणि मुलांना सतत धीर द्याल तर ते सहनशील होतील. मुलांचे सतत कौतुक कराल तर ते दाद द्यायला शिकतील. मुलांना सतत न्यायाने वागवाल तर ते न्याय द्यायला शिकतील. मुलांना सतत सुरक्षितता द्याल तर ते विश्वास करायला शिकतील आणि मुलांना सतत प्रोत्साहित कराल तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आणि मुलांशी सतत प्रेमाने व मित्रत्वाच्या नात्याने वागाल तर ते जगावर प्रेम करायला नक्कीच शिकतील. मित्रांनो, मन नावाचा कोपरा असतो. माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा असतो. असंख्य गोष्टींचा दडलेला येथे खजिना असतो. काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो, तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध येथे दरवळतो. आठवणींचा खेळ रोज चालू असतो. याच खेळात स्वतःलाच मात्र हरून बसतो. परवा नसते कुणाच्या याची, जो तो आपली गरज भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत बसतो. समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो. पण मन नावाचा कोपरा एका कोपऱ्यात बसून असतो. माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले तर क्रिया तर चालते, पण करते पण राहत नाही. मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धाने आहे. मग हर्ष शोक वृथा का करावा? आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. जगातल्या घडामोडी जशा चालतात ना, तसेच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. प्राण्यांच्या प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याच्याप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावेच लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. आणि मग आपल्याला स्वामींचा नक्कीच पाठिंबा आहे आणि भोग भोगताना स्वामी आपल्या सोबत असतात. करते पण घातूक असू शकते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठातच अभिमान धरू शकतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवेल त्यात समाधान मानावे. आणि भगवंत कधीच कोणाचं वाईट करत नसतो, तो सगळ्यांचा चांगलाच विचार करत असतो. म्हणून तुम्हीही सगळ्यांचा चांगला विचार करायला हवा. तिरस्काराने भरलेल्या या दुनियेत 4 लोकांशी तरी नातं जरूर ठेवा. एकला हे घरातून स्मशानापर्यंत आपल्याला पैसा नाही घेऊन जाऊ शकत, फक्त आपल्याला माणसंच घेऊन जाऊ शकतात. आपल्या जिभेने कोणाच्या वाईट गोष्टींबद्दल बोलू नका, कारण वाईट गोष्टी तुमच्या सुद्धा आहेत आणि जीभ त्यांना सुद्धा आहे, एवढं लक्षात ठेवा. आता आम्ही लोकांच्या मनात नाही तर नजरेत नक्कीच खटकत असतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवे असणारी माणसं गमावण्याची वेळ नक्कीच येते. म्हणून अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणार तर आयुष्यभर रडत बसणार. जो जसा आहे ना त्याच्याशी तसेच वागा. श्रीमंती केव्हा ना केव्हा वाड्यावर उडून जाणारच आहे, पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. म्हणून नेहमी मनाने श्रीमंत राहा. आयुष्यात ज्या व्यक्तीला कधीच ना दुखावू ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते. वाईट वेळ निघून जाते, परंतु जाता जाता चांगल्या चांगल्या लोकांचे खरे रूप दाखवून जाते. आणि ही गोष्ट भरपूर खरी आहे. म्हणून वाईट काळात कोणी साथ दिली तर त्याचे उपकार विसरू नका. हसायला तर लहानपणी यायचं, आता तर हसावं लागतं. सरडा जागेवरून रंग बदलतो आणि माणूस वेळेनुसार. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर नक्कीच घेऊ नका मित्रांनो, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो, हे तेवढंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो, आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो, त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. म्हणून त्याने आता ठरवायचं आहे त्याला काय करायचंय. देव चुकला वाटतो, जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो, गणगोत इथला परकाच वाटतो, लाचार हे आयुष्य बेकार मज वाटते, कणत रोज जगणे आता नको वाटते. मी चाललोय प्रवासी, तो रस्ताच चुकीचा होता, मुक्काम जे लाभले तो गाव अनोळखी वाटते. आणि आता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही, माझ्याशिवाय कुणासही याचा दोष देता येत नाही. घडले जे ते राहिले जे जे, जबाबदारी माझ्यावर कालच्या चांदण्यांची, किरण फक्त माझ्याच हातावर, आपण आपली द्यावी साध आणि झाकून द्यावे कान, इतके सोपे कळत नाही त्याचा ठरलेला अपमान. उगाच स्वतःच गंभीरपणे आपण आपले घेत असतो, जाता जाता अर्थ कळले इतके खरे सोपे असते. प्रारब्धाच्या आधीपासूनच दूर अंत बघत असतो, म्हणूनच कोणी मरण्याआधीच थोडे रडून घेत असतो. एवढंच खरं आहे. चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला, चूक कोणाची शिक्षा कुणा, तरी नका मोडू कणा, शेपटीवर पाय दिला तरी नका उगारू आपल्या फणा. गरीब जाती जीवनेशी पुढारी होती धडधाकड, अटक सुटका कमिटी चौकशी, सामान्य जनतेचे होते माकड. स्वतःवरती वार करतो निषेधाचा मार्ग विध्वंसक, चटक रक्ताची लावून करी मानवा नरभक्षक. बळी तो कान पिळी हाच जर मंत्र करा, तर माणूस आणि प्राण्यांमध्ये उगाच कशाला भेद करा. माणूस पण हे प्राण्यांप्रमाणेच वागतायत मग असं म्हणायला लागेल. हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे. काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे, एवढं लक्षात आलं पाहिजे. ज्याचे समाधान खरंच भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजे, प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडण्यासाठी त्याला महाराजांच्या वचनाची जोड द्यावी आणि सतत नाम करत राहिले की नामाचा सहवास नक्कीच घडतो. पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी महाराजांचे वचन सतत लक्षात ठेवायला पाहिजे, ते म्हणजे जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खून. मग अशा प्रकारे आपण नाम जपले पाहिजे. जगात जे लोक दुःख भोगतात ना, त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित, परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे, ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाचा दुःखाचा विसर नक्कीच पडतो. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. ऐरेवी तो त्याच्याजवळच असतो. तो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो, त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. श्रीराम प्रभू आणि श्री स्वामी समर्थ आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल नक्कीच तुम्ही खात्री बाळगली पाहिजे. त्याला तुम्ही आपली सुख दुःखे सांगा. दिवस काठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना आनंद भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख नक्कीच दूर होईल. नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांचा नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही आणि नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे आणि ते सर्वांजवळ टिकत असते. आणि नाम जो घेतो तो सर्व प्रारब्धातून मुक्त होत असतो. भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तव्य भगवंताकडे देणे आहे. सर्व त्यांच्या इच्छेने चालले आहे असे मान्य आहे आणि आपली प्रत्येक क्रिया त्यांना समर्पण करणे असे केल्याने आपला अभिमान लवकरच नाहीसा होतो आणि मग आपल्याला नंतर कधीच अभिमान येत नाही. भगवंताकरता कुणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर नक्कीच पडेल आणि मग तुम्ही देवाच्या नामात एकदम गुंग होऊन जाल. तेव्हा आता एक करा,
स्वामींना अनन्य भावे शरण जा. स्वामी तू ठेवशील त्यात आनंद मानेन, अशी त्यांना चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरता हातच पुढे करत नाही, त्याला तो काय करणार? तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा, आणि मग ते तुम्हाला परमेश्वर नक्कीच देईल. कारण तुम्ही मनापासून मागत आहात आणि तुम्ही कोणतीही अशी चुकीची गोष्ट त्यांच्याकडे मागत नाहीत. म्हणून ते तुम्हाला मनसोक्त सर्व गोष्टी देऊ इच्छित आहेत. फक्त तुमची मागण्याची वृत्ती ही चांगली असली पाहिजे आणि तुम्ही सर्व काही एकदम चांगल्या रीतीने केले पाहिजे. मित्रांनो, सगळे यश, सगळ्या उद्दिष्टांची प्राप्ती, मग ती उद्दिष्टे व्यावसायिक असोत, बौद्धिक असोत व आध्यात्मिक असोत, जगत असे निगडीत असोत, ती सगळे निश्चित दिशा दिलेल्या विचारांचे परिणाम असतात. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जे यश मिळवले आहे आणि जे मिळवण्यात तुम्हाला अपयश आले आहे, तो सगळा तुमच्याच विचारांचा थेट परिणाम असतो. या न्यायपूर्ण ब्रह्मांडाच्या व्यवस्थेनुसार समतोल ढासळणे म्हणजे संपूर्ण विनाश ओढवणे असा होतो. आणि अशा ठिकाणी व्यक्तिगत जबाबदारी अमर्याद असते आणि तुमची दुर्बलता आणि शक्ती, तुमची शुद्धता आणि मलिनता ही सर्वस्वी तुमचीच असते. ती इतर कोणाचीच नसते. त्यांना तुम्हीच आमंत्रित केलेले असते, इतर कोणी नव्हे. त्यामुळे साहजिकच त्यात तुम्हीच बदल घडवून आणू शकता. इतर कोणालाही ते जमणार नाही. तुमची स्थिती ही इतर कोणाची नसून सर्वस्वी तुमचीच असते आणि तुमचे दुःख, यातना तसेच आनंद आणि सुख तुमच्या अंतरंगापासून उपजत असते. तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही असता. तुम्ही जो विचार सतत कराल तसेच तुम्ही कायम टिकून राहाल. जोपर्यंत दुर्बल मदत घेण्यास इच्छुक असत नाही, तोपर्यंत शक्तिशाली लोकही त्यांची मदत करू शकत नाही. आणि तसे झाले तरी दुर्बलतेने स्वयंप्रयत्नाने बलवान व्हायला हवे आणि इतरांमध्ये असलेल्या ज्या ताकदींचे त्यांना कौतुक वाटते, ती ताकद त्यांनी स्वतःच प्रयत्न करून प्राप्त करून घ्यायला हवी. केवळ आपणच आपल्या परिस्थितीची बदल ही घडवून आणू शकतो. आणि दमन करणारा आणि त्याच्या दमनाखाली दबलेले हे दोघेही अजाणता नकळत या प्रक्रियेत एकमेकांना सहाय्य करीत असतात आणि ते एकमेकांना पीडा देत असतात. क्लेश पोहोचवत आहेत असे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते स्वतःलाच पीडा देत असतात. एका परिपूर्ण ज्ञानालाच हे समजते की दमनाला बळी पडलेल्यांच्या दुर्बलतेत आणि बळाचा चुकीचा वापर करणाऱ्या दमनकर्त्यांच्या ताकदीत एकच कायदा कार्य करीत आहे. आणि परिपूर्ण प्रेमाला दिसून येते की या स्थितीतील दोघेही परस्परांवर यातना लादत आहेत आणि त्यामुळे त्यापैकी कोणीही धिक्कारास पात्र नाही. परिपूर्ण करुणा या दमनकर्त्यांच्या प्रत्येक तसेच त्यांच्या दमनाला बळी पडलेल्या दोघांनाही आपल्या बाहुपाशात घेते. आणि ज्याने आपल्या दुर्बलतेवर विजय मिळवलाय आणि आपले सगळे स्वार्थी विचार दूर सारले आहेत, असा माणूस या दोघांपैकी एकाच्याही बाजूने नसतो. म्हणजे तो ना शोषकर्ता असतो ना शोषित. असा माणूस मुक्त असतो. आपण केवळ आपल्या विचारांना उन्नत करूनच स्वतः उन्नती करू शकतो, विजयी होऊ शकतो आणि यश सिद्धी प्राप्त करू शकतो. आपण आपल्या विचारांना उन्नत करण्याचे नाकारले तर आपण आपले चैतन्य हरून एक दुर्बल, कंगाल आणि दुःखी व्यक्ती बनून जाऊ. आपण काही अगदी ही गोष्टीसुद्धा मिळवण्यापूर्वी आपल्या विचारांना अत्यंत स्वार्थीपणाच्या आणि अति भोगासक्तीच्या दरीतून वर नेत त्यांना उन्नत करायला हवे. यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण स्वार्थीपणाचा त्याग करायला हवा असे नाही, परंतु त्यांचा आंशिक त्याग करायला हवा. काही प्रमाणात तो सोडलेला हवा. आणि जर आपल्यावर सतत उपभोगाच्या विचारांना प्रभाव पडलेला असेल तर मग आपण त्या स्पष्टपणे विचार करू शकू ना पद्धतशीरपणे योजना आखू शकू. आपण आपल्या सुप्त क्षमतांच्या स्रोतांचा शोध घेऊन त्यांना विकसित करू शकणार नाही. परिणाम असा येईल की आपण हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात, कार्यात अपयशी ठरू आणि आपल्या विचारांवर परिणामकारकपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रारब्ध न केल्यामुळे आपण आपली कामे चोखपणे हाताळून आपल्या जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पाडण्याच्या स्थितीत असणार नाही आणि आपण स्वतंत्रपणे कृती करण्यास किंवा एकट्याने उभे राहण्यास पात्र ठरणार नाही. परंतु आपणच निवडलेल्या विचारांच्या मर्यादेत आपण अडकून पडू. काही प्रमाणात त्याग केल्याशिवाय कोणतीही प्रगती होऊ शकत नाही, कोणतेही यश मिळू शकत नाही. आपण जितक्या प्रमाणात आपल्या स्वार्थी आणि उपभोगाच्या विचारांवर मात करू आणि आपले मन आपल्या विकासाच्या योजनांवर एकाग्र करू आणि आपला दृढ निर्धार आणि स्वावलंबन बळकट करू, तितक्याच प्रमाणात आपल्याला आपले ऐहिक यश मिळत असते. आणि आपण आपल्या विचारांना जितके उन्नत करू, जितके वरच्या दिशेने जाऊ, सदाचारी आणि आदर्शवादी बनू, तितकेच महान यश आपल्याला साध्य करता येते आणि तितक्याच प्रमाणात आपली सिद्धी चिरंतर आणि कल्याणकारी बनून राहते आणि आपण भगवंताच्या नामात गुंगून राहतो. म्हणून भगवंताचं नाम तुम्ही कधीच विसरू नये. वरवर पाहता जरी कधी कधी असे दिसत असले तरी हे ब्रह्मांड कधीच
हावरटपणाला आणि अप्रामाणिकपणाला आणि दुष्टतेला झुकते, माप देत नाही. ते सदैव प्रामाणिक, उदात्त आणि सद्गुणी लोकांची मदत करते. प्रत्येक युगातील सगळ्या महान विभूतांची हीच गोष्ट वेगवेगळ्या रीतीने आपल्याला सांगितली आहे आणि हे समजून घेऊन त्याची पडताळणी करून घेण्यासाठी आपल्याला सातत्याने स्वतःला सद्गुणी बनवावे लागेल आणि त्यासाठी आपल्या विचारांना उच्च पातळीवर न्यावे लागेल. ज्ञानाचा शोध घेतल्यावर किंवा जीवनातील आणि निसर्गातील सत्यम शिवम समजून घेतल्यावर जेव्हा आपले विचार एक केंद्रित केले जातात तेव्हा बौद्धिक यश सिद्धी प्राप्त होते. आणि काही वेळा असे यश गर्वांशी किंवा महत्त्वाकांक्षीशी जोडले जाते, परंतु असे यश या गुणधर्मामुळे प्राप्त होत नसेल तर तो आपला दीर्घ आणि कष्टाने केलेल्या प्रयत्नांचा नैसर्गिक परिणाम असतो. आपल्या शुद्ध आणि निस्वार्थी विचारांची ती फलश्रुती असते. पवित्र महत्त्वाकांक्षांच्या पूर्ततेच्या सांगतेच्या रूपात आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होत असतात. जे सतत मनाशी उदात्त आणि पवित्र विचारांनी जोपासना करतात, जे सगळ्या पवित्र, निर्मल आणि निस्वार्थीचे चिंतन करतात, त्यांचे चरित्र तितक्याच निशंकपणे सुज्ञ आणि उदात्त बनते. आणि जितक्या निश्चितपणे सूर्य मध्यानाही पराकाष्ठेची उंची गाठतो आणि चंद्रमा 16 कलांनी विकसित होतो, असे लोक परमसुखाच्या आणि प्रभावाच्या स्थितीला नक्कीच प्राप्त करत असतात. फक्त त्यांनी भगवंत मार्ग सोडला नाही पाहिजे. यश किंवा सिद्धी कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी असे यश म्हणजे प्रयत्नांच्या शिरावर ठेवलेला मुकुट नक्कीच असतो. विचारांच्या गळ्यात घातलेली विजयमाळा असते आणि योग्य दिशेने केलेले विचार, निर्धार, आत्मनियंत्रण आणि सदाचारीपणा यांची मदत घेऊन आपण उत्तरोत्तर उन्नती करत असतो. तर आळशीपणा, स्वतःवर ताबा न ठेवणे आणि वैचारिक गोंधळ यांच्यामुळे आपली अवगती अधोगती होत असते. आपण या जगात यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचू शकतो आणि आध्यात्मिक प्रांतातील अगदी उत्तांत उंची सर करू शकतो. आणि त्यानंतरही जर आपण उर्मट, स्वार्थी आणि भ्रष्ट विचारांच्या अधीन झालो तर एवढ्या उंचीवरून देखील दुर्बलतेच्या आणि दुःखाच्या खोल दर्देत घसरून पडू शकतो. केवळ सावध, दक्ष राहूनच योग्य विचारांद्वारे यश मिळवता येते. आणि अनेक जण यश मिळवण्यासाठी शाश्वती वाटू लागत असतानाच माघार घेतात आणि वेगाने अपयशाकडे जातात. सगळ्या प्रकारचे यश सिद्धी, मग ती व्यावसायिक असो वा बौद्धिक असो किंवा आध्यात्मिक विश्वातील असो, ते निश्चितच सुनियोजित विचारांच्या परिणामी प्राप्त होत असते. आणि त्या सगळ्यांच्या मागे तोच नियम आणि तीच पद्धत कारणीभूत असते. कारण फरक पडतो तो केवळ ध्येयसिद्धीच्या उद्दिष्टीच्या बाबींचा. ज्यांना थोडेफार यश हवे असेल त्यांना थोडाफार त्याग करावा लागतो. ज्यांना जास्त यश हवे असेल त्यांना अधिक त्याग करावा लागतो. त्यांना पराकाष्ठेचे यश मिळवायचे असेल त्यांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याग नक्कीच करावा लागतो. एवढे लक्षात ठेवा, स्वप्न आणि आदर्श आपले कसे आणि काय आहेत त्याच्यावर सर्व काही अवलंबून असते. जे आपल्या हृदयात एका सुंदर स्वप्नाची, एका उदात्त आदर्शाची जोपासना करतात ते एक दिवस त्याला वास्तवात नक्कीच साकार करत असतात. मग ते काहीही असो. या विश्वाला स्वप्न पाहणाऱ्यांनी वाचवले आहे. ज्याप्रमाणे या दृष्ट जगातल्या अदृश्य शक्तीने टिकवून ठेवले आहे, त्याचप्रमाणे मानवजात चुकांमधून शिकत असताना, सत्व परीक्षेतून पार पडत असताना आणि वेदना भोगत असताना तिच्या एकाकी स्वप्नदृष्टांनी पाहिलेल्या सुंदर स्वप्नांनी तिचे पोषण केले आहे. मानवजात तिच्या या स्वप्नदृष्टांना विसरू शकत नाही. त्यांच्या आदर्शांना ती पुसले जाऊ देत नाही व त्यांना नष्ट होऊ देत नाही. कारण या आदर्शातच मानवजात जिवंत असते आणि तिला माहिती आहे की ही स्वप्ने, ती आदर्श एके दिवशी वास्तवात साकार झालेले दिसतील. आणि संगीतकार, शिल्पकार, चित्रकार, कवी, प्रेषित, साधुसंत हे सगळे उद्याच्या विश्वाचे निर्माते आहेत आणि स्वर्गाचे वास्तुशास्त्रज्ञ आहेत. आणि ते ह्या जगात होते म्हणून ते सुंदर आहे, आणि ते नसते तर ती कष्ट करणारी मानवजात नाश पावेल. आणि जे आपल्या हृदयात एका सुंदर स्वप्नाला, एका उदात्त आदर्शाला जपतात ते एके दिवशी त्याला खरे करतात. आणि कोलंबसने एका दुसऱ्या विश्वाचे स्वप्न पाहिले आणि त्याने त्या विश्वाला शोधून काढले. आणि कोपर्निकसने बहुविध विश्वाची आणि एका विस्तृत ब्रह्मांडाची कल्पना मांडली आणि त्याने ती उघडीला आणली. आणि बुद्धाने निर्मळ सौंदर्य आणि परिपूर्ण शांतीचे आध्यात्मिक जगताचे स्वप्न पाहिले आणि त्यात प्रवेश केला. तुमच्या स्वप्नांचे संवर्धन करा, तुमच्या आदर्शांना जोपासा आणि तुमच्या हृदयाला झंकृत करणाऱ्या संगीताची आराधना करा. तुमच्या मनात आकार धारण करणाऱ्या सुंदरतेला, तुमच्या उत्तमोत्तम विचारांना सजवणाऱ्या प्रेमत्वयेला जपा. कारण त्यांच्यातूनच सगळ्या आनंददायक परिस्थिती उगम पावणार आहेत. स्वर्गीय वातावरण अवतरण आहे. तर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहिलात तर शेवटी एकदाचे तुमचे विश्व आकाराला येईल. इच्छा करणे म्हणजे मिळवणे, साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे, प्रेरित होणे. आपल्या पशुतुल्य अध्यम इच्छाच पूर्ण होतीपर्यंत पोहोचतील
आणि आपल्या शुद्धता आकांक्षा तडफडून जीव देतील का? मग हा ब्रह्मांडाचा नियम नाही. अशी स्थिती कधीच असू शकत नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, हाच ब्रह्मांडाचा नियम आहे. उदांत स्वप्न पहा आणि तुम्ही जशी स्वप्ने पाहाल तसेच तुम्ही बनाल. आणि तुम्ही एके दिवशी काय बनणार आहात याचे वचन ग्वाही तुम्ही स्वप्ने देत असतात. आणि शेवटी तुम्ही एक कोणाचा आकार धारण करून या जगासमोर येणार आहात याची भविष्यवाणी करतात. ते तुम्ही तुमच्या उर्शी जपलेले असतात आणि ते आदर्श असतात. जगातील कोणतीही महान सिद्धी ही सुरुवातीला काही ना काही काळापुरती एक स्वप्नच होती. विशाल लोक वृक्ष आता त्याच्या इवल्या बीज निद्रावस्थेत असतो आणि अंडात पक्ष आकार धारण करण्याच्या प्रतीक्षेत असतो. आणि एका आत्म्याच्या सर्वोच्च स्वप्नात एक देवदूत जागा होत असतो. स्वप्न म्हणजे वास्तविकतेची बीजे असतात. आज तुम्ही परिस्थिती अनुकूल नसेलही, परंतु जर तुम्ही एकदा आदर्श निवडून त्याच्या प्राप्तीसाठी धडपड करू लागलात तर म्हणजे ती तशीच राहणार नाही. तुम्ही आंतरिक पातळीवर प्रवास सुरू केला म्हणजे बाह्य पातळीवर हात तिथे स्थिर राहू शकत नाही. एक तरुणी आणि एक तरुण आहेत आणि हे दोघे गरीब आणि कष्टाने गांजलेले गेले आहेत आणि त्यांना त्यांच्या कामाच्या कोंडत ठिकाणी स्वतःला दीर्घकाळ कोंडून द्यावे लागत आहे. ती अशिक्षित आहे आणि कोणत्याही सुसंस्कृत कलांपासून वंचित आहेत, परंतु ते दोघेही सदैव चांगल्या गोष्टींची स्वप्ने पाहतात. ते सौंदर्याचा, बुद्धिमत्तेच्या, भव्यतेचा विचार करीत असतात आणि आपले आदर्श आयुष्य कसे असावे याचे स्वप्न मनात असतात आणि मानसिक पातळीवर ते स्वप्न जगतात सुद्धा. मग मित्रांनो, ती विशाल स्वातंत्र्याच्या आणि विस्तृत संधीच्या स्वप्नाने नक्कीच झपाटली गेलेली आहेत आणि हे स्वप्न त्यांना अस्वस्थ करून टाकते आणि त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ते तिघेजण आणि दोघेजण त्यांच्या हाताशी असलेला सगळा मोकळा वेळ आणि साधन जरी ती फारसं तडपुंजी होती तरी ती वापरून आपल्यातील सुप्त शक्तिशालांना आणि श्रोतांना जागे करण्याच्या कामाला नक्कीच लागतात. फार लवकरच त्यांच्या मनात असे बदल घडून येतात की आता ते काम करीत असलेली रोगट जागा त्यांना अडवायला समर्थ नव्हती आणि ती त्यांच्या या बदललेल्या मानसिकतेशी इतकी विसंगत होती की मग जणू अंगावरचे एखादे वस्त्र काढून ठेवावे इतक्या सहजतेची ती त्यांच्या आयुष्यात बाद झाली. आणि विस्तार पावणाऱ्या त्यांच्या आंतरशक्तीशी जुळणाऱ्या संधी विकसित होत गेल्या आणि त्यांनी त्यांचे पूर्वीचे कष्टप्रद कामायचे आणि कायमचे सोडून दिले. आणि काही वर्षानंतर हे दोघेजण आता पूर्णतः परिपक्व झालेले प्रौढ बनलेले आहेत आणि त्या दोघांनीही आपापल्या अद्वितीय मार्गाने मनाच्या विशिष्ट पळीबळांवर सत्ता मिळवली आहे. आता त्यांचा प्रभाव जगभर पसरला आहे आणि त्यांच्या तोंडीचे सामर्थ्य या जगात सापडणार नाही. आणि त्यांनी आता आपल्या हातात विराट जबाबदाऱ्यांचे सूत्र सांभाळलेले आहेत आणि ते बोलतात आणि लोकांचे जीवन बदलून जाते. आणि जगातील स्त्रीपुरुष ज्यांच्या शब्दाला प्रमाण मानतात आणि आपल्या चरित्राला एक नवा आकार प्रदान करतात. आणि ज्या प्रकारे प्रकाशमान सूर्याभोवती असंख्य तारका आणि ग्रहगोल फिरत राहतात, त्याचप्रमाणे आता हे असे स्थिर आणि तेजस्वी केंद्रबिंदू बनले आहेत ज्यांच्या अवतीभोवती असंख्य जणांच्या नियती फिरत आहेत. आणि त्यांनी तरुणपणी पाहिलेले स्वप्न खरे केले आणि ते त्यांच्या आदर्शाशी एकरूप झाले. आणि हे तरुण वाचका, तू देखील तुझी केवळ एक आदर्श इच्छा नव्हे तर उराशी जपलेले स्वप्न खरे करशील. मग ते सुंदर असो वा नसो किंवा या दोन्ही गुणांचे त्यात मिश्रण झालेले असो, कारण तू तुझ्या मनावर ज्यावर गुपचूपणे अत्यंत प्रेम केले आहे त्या बाबीकडे तू नेहमीच ओढला जाशील आणि तुझ्या हातात तुझ्या विचारांचे नेमके फळ असेल. तुझे कमवले आहेस ते आणि तितकेच तुला मिळेल आणि त्यापेक्षा थोडेही जास्त नाही आणि थोडेही कमी नाही. तुमची आजची परिस्थिती कशी असो, तुम्ही आज कोणत्याही परिवेशात वातावरणात जगत असलात तरी तुम्ही तुमच्या विचारांच्या मदतीने तिथेच राहाल, तिथून अवनत व्हाल किंवा उन्नती कराल. तुमचे स्वप्न, तुमचे आदर्श तुम्हाला तिथे नेतील आणि तुमच्यावर राज्य करणारी तुमच्या मनातील इच्छा अगदी क्षीण असली तरी तुम्ही तिच्या देखील मामुली बनाल आणि तुमची महत्त्वाकांक्षा जितकी महान असेल तितकेच महान तुम्ही बनाल. स्टॅटन किंग्स डेव्हिसनी सुंदर शब्दात सांगायचे तर, तुम्ही आज कारकुनी करीत असाल आणि सध्या हातात असलेल्या पेनच्या शाईने तुम्ही बोट बरवलेले असतील तरी तुम्ही तुमच्या आदर्शाच्याच वाटेत उभे आहेत. आणि असे वाटणारे एका बंद दाराबाहेर पडाल आणि तुम्ही अचानक एका मोठ्या स्रोतवृंदांसमोर उभे राहाल आणि असूनही तुमच्या हातात पेन असेल आणि तुमची बोटे अजूनही शाईने माखली गेलेली आहेत. आणि नंतर तिथे तुम्हाला तुमच्या प्रेरणेचा फेसाळा रक्तात उफाळून आलेला दिसून येईल आणि तुम्ही अजूनही शेळ्या मेंढ्या हाकत असाल आणि गावभर तोंड उघडे टाकून फिरणारे तुमचे बावळट ध्यान तुमच्या गावंढळपणाची ग्वाही देत असेल तरी तुम्ही भटकत एका आश्रमात जाऊन पोहोचाल आणि काही काळानंतर ते गुरु तुम्हाला म्हणतील, वत्सा, मला माहीत होते हे सगळे ज्ञान मी तुला शिकवले आहे. आता तुला देण्यासारखे माझ्याजवळ काहीच नाही. आता तुम्ही स्वतः तो गुरु बनून जाल आणि जे बनण्याचे तुम्ही स्वप्न तुम्ही शेळ्या मेंढ्या चारत असताना पाहिले असेल
आता तुम्हाला हातात असलेली करवत आणि रंधा तुम्ही बाजूला ठेवाल आणि विश्वाच्या पुनर्निर्मितीच्या कामाला तुम्ही नक्कीच लागाल आणि तुम्हाला सर्व गोष्टी या शक्य होत जातील. विचारशून्य अज्ञानी आणि आळशी माणसाला केवळ गोष्टींचे उघडपणे दिसणारे परिणामच दिसत असतात आणि प्रत्यक्ष त्या गोष्टी दिसत नसतात. असेच लोक नशीब, सुदैव आणि योगायोगाच्या गप्पा मारतात. एखादा श्रीमंत होत गेला म्हणजे ते म्हणतात की ते नशीबवान आहे. पहा, एखादा माणूस नावाजलेला विद्वान झालेला पाहून ते म्हणतात त्यांना दैवाने कशी साथ दिली बघा. एखाद्या संतांमधील गुणधर्म आणि त्यांच्या इतरांवर पडणारा प्रभाव पाहून ते शेरा मारतात. प्रत्येक ठिकाणी नशीब त्यांच्या मदतीला धावून येते आणि या सगळ्या लोकांनी या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न केलेत, किती अपयशांचा सामना केला आणि स्वेच्छेने कसा संघर्ष केला हे त्यांना दिसत नाही. त्यांना कराव्या लागणाऱ्या त्यागाचा या लोकांना थांगपताही नसतो. त्यांनी न थकता किती परिश्रम केलेत हे त्यांना कळत नसते. ज्यांना ओलांडणे अशक्य आहे असे वाटणाऱ्या अडथळ्यांना आपण दूर करूच आणि आपल्या हृदयातील स्वप्न साकार करूच या त्यांच्या दुर्दैव आत्मविश्वासाचे, श्रद्धेचे त्यांना भानच नसते. त्यांना अपयशांचा काळोख, कष्टाने दुखावणारे हृदय त्यांना कळत नसते. त्यांना दिसतो तो फक्त प्रकाश आणि आनंद आणि यालाच ते नशीब असे नाव देतात. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या लोकांना करावा लागणारा कठोर परिश्रमांचा दीर्घ प्रवास त्यांना दिसत नाही आणि दिसते ते फक्त त्यांच्या हातातील यशांचे रसाळ फळ, ज्याला ते सुदैवाने चे नाव देतात. आणि ही दीर्घ प्रक्रिया त्यांना कळत नसते. त्यांना फक्त फळ समजते आणि ज्याला ते योगायोग असे म्हणत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, प्रत्येक मानवी क्षेत्रात प्रयत्न असतात आणि ज्यांचे परिणाम असतात. तुमचे प्रयत्न किती बलशाली होते यावरून तुमच्या हातात परिणामांचे माप पडते. आणि देणगी म्हणवले जाणारे सामर्थ्य, भौतिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उपलब्धी, यश हे सगळे प्रयत्नांचे परिणाम असतात आणि पूर्णत्वाला पोहोचलेले विचार असतात. मिळवण्यात झालेल्या वस्तू असतात, साकार झालेली स्वप्न असतात. तुम्ही तुमच्या मनात जे स्वप्न जपले आहेत, तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर ज्या आदर्शाला विराजमान केले आहे, ते तुमचे जीवन घडवतील आणि ते तुम्ही बनाल आणि ते नक्कीच बनाल. मित्रांनो, आपण जितके जास्त स्थिरचित्त बनवू तितकेच महान यश आपले असेल आणि आपला चांगला प्रभाव आणि सत्ता नक्कीच वाढीस लागेल. शून्यपणाच्या मूल्यवान दागिन्यांपैकी एक सुंदर आभूषण म्हणजे मनाची शांती आहे आणि ती मनाची शांती तुम्ही जपली पाहिजे. चिकाटीपूर्वक आणि दीर्घकाळ केलेल्या आत्मसंयमांच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप ती प्राप्त होत असते आणि तिच्या अस्तित्व सुचवते की या माणसाचे अनुभव परिपक्व झालेले आहेत आणि विचारांच्या कार्यपद्धती संबंधी नियमांचे त्याला विशेष ज्ञान आहे आणि आपल्या विचारमंथनातून उन्नत झालेलो आहोत. आणि हे तथ्य आपण जितक्या प्रमाणात समजून घेतले असेल तितक्याच प्रमाणात आपल्याला मनशांती प्राप्त होत असते. कारण असे ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे गरजेचे आहे की इतर लोकही त्यांच्या विचारांचे परिणाम आहेत आणि ही बाब आपण समजून घ्यायला हवी. आपण हे तथ्य चांगल्या प्रकारे समजून घेतले आणि सगळ्या गोष्टींमागे कार्यकारण भावाचा, कारण आणि परिणामकाळाच्या नियमांचा आंतरिक संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून आला म्हणजे आपली धुसफूस, चिडचिड, चिंता आणि काळजी करण्याचे थांबते आणि आपण शांत, प्रसन्न आणि स्थिरचित्त राहू लागतो. जे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकले आहेत आणि त्यामुळे जे शांत अनुभव आहेत त्यांना इतरांशी कसे जुळवून घ्यावे हे चांगलेच कळत असते आणि त्यांच्याबद्दल ते लोकही अशा शांत लोकांच्या आध्यात्मिक शक्तीसमोर नतमस्तक होतात आणि त्यांना वाटते की या शांत लोकांपासून आपल्याला काही शिकता येईल आणि त्यांच्यावर विसंबून राहता येईल. आपण जितके जास्त स्थिरचित्त बनवू तितकेच महान यश आपले असेल. आपला चांगला स्वभाव आणि प्रभाव आणि आपली सत्ता वाढीला लागेल. उदाहरणार्थ द्यायचे तर अगदी एखादा साधारण विक्रेता देखील चांगली विक्री करू शकतो आणि त्याची समृद्धी वाढवू शकतो. अर्थात त्यासाठी त्यांचे मोठे आत्मनियंत्रण ठेवायला हवे आणि मनाची शांत आणि समतोल वृत्ती विकसित करायला हवी. कारण लोकांना नेहमीच असा माणूस आवडतो त्याचे वागणे सुखद आणि स्थिर असते आणि तो एकदम चांगलेपणाने सगळ्यांशी वागत असतो. शक्तिशाली आणि शांत लोकांच्या नेहमीच इतरांचे प्रेम आणि आदर लाभते. असे लोक वाळवंटातील शीतल छाया देणाऱ्या वृक्षांसारखे किंवा वादळात हाती लागलेल्या आसरा देणाऱ्या अविचलित खडकासारखे असतात. एक स्थिरचित्त हृदय, मृद मधुर स्वभाव आणि संतुलित जीवन आणि कोणाचा हवे वाटणार नाही. ज्यांना ही देणगी लाभलेली असते त्यांच्यासाठी या गोष्टीचे काहीच फरक पडत नाही की बाहेर पाऊस कोसळत आहे की स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला आहे. कोणत्याही बदलांनी ते अस्वस्थ होत नाहीत कारण ते नेहमी शांत, स्थिरचित्त, प्रसन्न असतात. ही मनशांती, जिला आपण प्रसन्नता म्हणू, ती बहुमूल्य चारित्र्याचे संतुलित रूप असते आणि तो जीवनाला आलेला बहार असतो. आत्म्याला लागलेले मधुर फळ असते आणि ती शहाणपणा, शून्यपणा यासारखीच मौल्यवान असते जिची सोन्यापेक्षा अधिक कामना करायला हवी. होय, अगदी 100 नंबरी सोन्यापेक्षाही एका शांत प्रसन्न जीवनाच्या तुलनेच्या
पैशांमागे धावणारी व्यक्ती किती तुच्छ वाटते. सत्याच्या महासागरात पोहडलेले, लाटांच्या खळखळाखाली शांतचित्ते असलेले, मोहाच्या फसव्या आकर्षणापासून दूर असलेले आणि चिरंतर शांतीस निवास करणारे जीवन दिव्य असते. आपण अशा कितीतरी लोकांना ओळखत असू ज्यांनी आपले जीवन कडवड करून टाकले आहे. त्यांच्या विस्फोटक रागीट स्वभावामुळे ते जे सुंदर आणि मधुर आहे त्या सगळ्यांचा विध्वंस करून टाकला आहे. शांती गमावून बदनाम झाले आहेत आणि बहुसंख्य लोक समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाच्या अभावी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात आणि त्यांच्या सुखाला ग्रहण लावत असतात. ही खरोखरच विचार करण्याची बाब आहे आणि आपल्याला आयुष्यात अगदी बोटावर मोजण्याइतके अल्पसंख्येने असे लोक भेटतात त्यांच्या सुंदर चारित्र्याचे लक्षण असलेली बहुमूल्य शांती त्यांच्या मनात भरून राहिलेली असते. होय, मानवजात बेलगाम रागाने उधळून उठत आहे आणि अनिवार्य दुःखाने अतिशुद्ध बनली आहे. शंका आणि चिंता त्यांच्या चिंधड्या बुधवत आहेत आणि त्यांच्या आपल्या विचारांवर ताबा आहे. त्यांचे विचार शुद्ध आहेत आणि अशा खऱ्या शुद्ध लोकांतच इतके सामर्थ्य असते की ती वाऱ्या वादळाला त्यांच्या आज्ञा मान्य करायला लावतात आणि मग त्यांचे सर्व नियम आणि त्यांच्या अटी ह्या निसर्गाला मान्य करावे लागतात. कारण त्यांच्या मनात हा पूर्ण विश्वास असतो की मी सर्व काही मिळवू शकतो. मग मित्रांनो, तुम्ही तसाच विश्वास स्वामींवर ठेवा आणि स्वामींसाठी तुम्ही सर्व काही करा आणि स्वामींची सेवा नक्कीच करा. स्वामींची सेवा मनापासून कराल तर स्वामी तुम्हाला सर्व काही देतील आणि स्वामींना तुम्ही मनापासून, निर्मळ मनापासून सर्व काही इच्छा मागा, ते तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील. मित्रांनो, स्वामींची सेवा करत असताना कोणतीही मनात शंका ठेवू नका, एवढंच करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.